विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख पदभरती 2025 बद्दल महत्त्वाची छोटीशी अपडेट घेऊन आलेलो आहे. या विभागामध्ये एकूण 900 पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे आणि काल परवा या ठिकाणी विभागानुसार जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकूण याचे 8 विभाग असल्यामुळे वेगवेगळ्या जागा आहेत आणि एकूण 900 पेक्षा जास्त पदांची भरती केली जाणार आहेत. कोणकोणती पदे असणार आहे डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. आता या जागा ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचे परिपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, सर्वांनी जॉईन होऊन घ्यायचं आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा हे अपडेटमध्ये काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेल, त्याच्यानंतर बाकीची माहिती पुढे डिटेल्समध्ये देईल. तर या ठिकाणी बघू शकता, हे एक महाराष्ट्र शासनाचा हा एक विभाग आहे, सर्वांना माहित आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख बघू शकता, महाराष्ट्र राज्य पुण्याला याचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर दुसरा मजला पुणे विधान भवनासमोर नवीन प्रशासकीय इमारत, इथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर हे कधी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे? मागील या ठिकाणी बघू शकता 6/8/2025 सॉरी 26/8 म्हणजे 26 ऑगस्टला तयार करण्यात आलेले होते, परंतु ते आता काल परवाच 1-2 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, प्रति उपसंचालक भूमी अभिलेख पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे जे विभाग आहेत त्यांचे इथे नाव दिलेले आहेत. इथे म्हटलेलं आहे, विषय भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरणीबाबत. आता यांनी हा जो परिपत्रक काढला आहे फक्त गट क साठी काढलेला आहे. गट क याच्यामध्ये नंतर गट ड देखील सामील ते करू शकतात, सांगता येत नाही. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, संदर्भ उपसचिव महसूल व वन विभाग, आता हे त्याच्या अंडर येते. महसूल आणि वन विभागाच्या अंडर येते हे भूमी अभिलेख हे डिपार्टमेंट. मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक 26. आता याच्यामध्ये मेन माहिती तुम्ही इथे बघू शकता. उपयुक्त विषयांकित कामी संदर्भीय पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झालेले असून यासोबत छायापत्रक पाठवण्यात येत आहे. सदरचे पत्रात भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची मे 2025 अखेरची रिक्त पदे भरण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच कधीपर्यंत? मे 2025 एंडिंग पर्यंत जेवढी रिक्त पदे होते त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. ती पदे किती आहेत ते देखील पुढे सांगतो. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की आपले विभाग गट क संवर्गातील मे महिना 2025 अखेर सरळ सेवेची आपली विभागाची रिक्त माहिती यापूर्वीच खालील प्रमाणे कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली आहे. आता ती माहिती काय आहे ते सर्वात पहिल्यांदा सांगतो. आता वेगवेगळे विभाग आहे. ठीक आहे. आता डायरेक्टली रिक्त जागा भरलेली पदे आपली बघणार नाहीत आपण. डायरेक्टली रिक्त जागा किती आहेत आणि किती जागांची भरती होणार आहे विभागानुसार हे सांगतो तुम्हाला. तर इथे बघू शकता विभाग आता 1 नंबरला आहे पुणे विभाग. याच्यामध्ये एकूण 83 जागांसाठी किती, 1 मिनिट इथे लिहितो, 83 जागांसाठी पदभरती केली जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मुंबई विभाग. मुंबई विभागामध्ये एकूण जर बघितलं तर 259 पदांसाठी ही पदभरती केली जाणार आहे. एवढ्या जागा असणार आहेत. झूम आउट करून घेतो म्हणजे सर्व विभाग सोबत दिसतील. तिसरं आहे नाशिक विभागामध्ये. नाशिक विभागामध्ये 124 जागांसाठी पदभरती केली जाईल. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जो सर्वात मोठा विभाग आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता 210 जागांची पदभरती केली जाईल. अमरावती विभागामध्ये 117, आता 117 इथे जर बघितलं तर 117 जागांसाठी पदभरती केली जाईल. आणि नागपूर विभागामध्ये 112 पदांची भरती केली जाईल. सर्वात जास्त जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये 210 जागांची पदभरती केली जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे वरती थंबनेलला मी आधीच सांगितले होते की एकूण 905 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. याच्यामध्ये गट ड जर सामील झाले तर ही जाहिरात 1500 पेक्षा जास्त पदांची जाहिरात होईल. आता जाहिरात कधी प्रसिद्ध होईल मी सांगतो. आता हा सप्टेंबर महिना जो चालू झालेला आहे, या सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत कधीही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अपडेट जर विचारात केला तर या ठिकाणी याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट मी इथे सांगू घेतो. बघू शकता दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये आपल्या विभागातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा पदभरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याची कार्यवाही
करून आपल्या विभागाची माहिती इकडील कार्यालयात सादर करावी. आता विभागानुसार यांना काय सांगितले आहे, बिंदू नामावली तयार करण्यात सांगितलेले आहे. जे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई असे जे विभाग आहे, या विभागांना आदेश देण्यात आलेले आहे की तुमच्या आता सर्वांनी रिक्त ही टोटल जागा रिक्त त्यांनी सांगितल्या, परंतु कॅटेगरीनुसार म्हणजे आरक्षण निहाय कप्पीकृत कप्पीकृत जागा किती रिक्त आहे त्यांचा पूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होऊन जाईल. येत्या आठवड्यात काम पूर्ण होऊन जाईल आणि या सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत कधीही तुमची जाहिरात येईल. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हे जे संपूर्ण परिपत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. विचारू शकतात.